सावळेची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे नील म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना किंवा मीडियावाल्यांना फोन करतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, नाही तुम्ही असं काहीही करू नका प्लीज. इथे एकतर सारंगला आत्ताच अवॉर्ड मिळालेला आहे, ती मेहेंदळ्यांच्या घरातून एक बातमी आहे. सोबतच इथे मेहेंदळ्यांच्याच मोठ्या मुलाने जर घरात चोरी केली ही बातमी बाहेर पसरली आणि पुन्हा मीडियावाल्यांना त्याच गोष्टीची संधी मिळेल. त्याचसोबत इथे शिवानी कारखानेसुद्धा आपल्या कंपनीसोबत कोलॅच करायच्या प्रयत्नात आहे, तिने इंटरेस्ट दाखवला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता हे असं प्रकरण इथे थांबवायला पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आपण घरातला प्रश्न आहे घरातच हा सगळा सॉल्व केला पाहिजे असं इथे ती बोलते. त्याचबरोबर आता इकडे तिलोत्तमा राजकुमारला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, ही आई आहे ना, आई तुझ्यावरती अजिबात अन्याय होऊ देणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी तुझ्याच बाजूने विचार करेल आणि त्याचसोबत इथे मी एक आई नाही तुझा विचार करणार तर दुसरं कोण करणार असं इथे ती बोलते. आजची रात्र तू इथेच राहायचं आहेस आणि त्याचबरोबर इथेच राहा आज, असं म्हणून आपण उद्या जे काही होणार आहे ते पाहून घेऊ असं तिलोत्तमा बोलत असते. आता तिलोत्तमाच्या मनामध्ये खरंच कुठले विचार सुरू असतात हे फक्त आणि फक्त इथे तिलोत्तमालाच माहिती असतं, कारण तिलोत्तमा कोणाला काहीच सांगण्याच्या उपयोगात नसते किंवा प्रयत्नात नसते. ऐश्वर्या म्हणत असते, मॉम प्लीज तुम्ही असं करू नका, आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान इथे होऊ शकतं. जर आपण ह्या गोष्टी या पद्धतीने केल्या तर मला असं वाटतंय की आपण थोडा तरी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला पाहिजे असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं असतो, एक मुलगा माझ्यापासून गोष्टी लपवत आहे तर दुसरा मुलगा इथे घरामध्येच चोरी करत आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट माझ्यासाठी किंवा माझ्याकरिता दुसरी कोणती असणार आहे असं इथे आता तिलोत्तमा बोलते. त्याचबरोबर तिलोत्तमाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता तारा तिच्या खोलीमध्ये असते आणि खूप जास्त अस्वस्थ असते. तिला खूप जास्त घाबरायला होत असतं, भीती वाटत असते आणि तेव्हाच ती म्हणते, खरंच सोहम मला इथे राजकुमार दादाची खूप भीती वाटते. ते कशा आणि किती विचित्र पद्धतीने वागलेले आहेत, त्यामुळेच मला त्यांची खूप जास्त भीती वाटत आहे असं इथे ती सांगत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जो सोहम आहे तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे तुझं, कारण तो तेवढ्या विचित्र पद्धतीने वागलेलाच आहे आणि त्याला त्याची भीती वाटणं अगदीच साहजिक आहे. त्याचबरोबर तू नको काळजी करूस ह्या सगळ्या काही गोष्टींशी असा सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हाच सोहम इथे ताराला म्हणत असतो, हे बघ तारा, तू अजिबात काळजी करू नको, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार तू करू नकोस प्लीज असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की आता कशा पद्धतीने सोहम ताराला समजावत असतो आणि तेव्हाच इकडे आता सोहम बोलतो, तू काळजी करू नकोस. पण कसं काळजी करू नकोस, हे बघ मी आत्ता घरात होते आणि घरात असून कमीत कमी त्याची चोरी तरी पकडली गेली, पण मला एक गोष्ट सांग, जर आता तो बाहेर असून घरात येऊन चोरी करू शकतो तर मग नंतर काय करायचं आहे, अशा गोष्टी इथे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे तू अजिबात काळजी करू नकोस, पण मॉमने इथे आता त्याला घरामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर नको काळजी करूस, पण मला तुला सगळ्यात महत्त्वाची एक आनंदाची गोष्ट द्यायची आहे. तेव्हाच इथे आता ती म्हणत असते, कसली, मला त्या गोष्टीबद्दल अजिबातच काही ऐकायचं नाहीये, मला ती आनंदाची गोष्ट नाही ऐकायची. ती जर त्या अवॉर्डबद्दल असेल तर, नाही ग अवॉर्डबद्दल नाहीये, त्या ह्याच्यामध्ये तुला एक गोष्ट सांगू, मला कोण भेटलं असं विचारल्यानंतर तो म्हणत असतो की मला तिथे शिवानी कारखानीच भेटली, रोज पेटलची मालकीन, आणि तिने तिच्या म्युझिक कंपनीमध्ये मला पार्टनर हो म्हणून ऑफर केलेले आहे. तर आपण इकडे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता ताराला प्रचंड आनंद होतो. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे सावली जी आहे ती सारंगकरिता मस्त चहा नाश्ता घेऊन आलेली असते आणि तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, सारंग सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस ना, नाही पण मला तरी सुद्धा काळजी वाटतीच आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सारंग सर मला तुमची काळजी वाटते. जगन्नाथजींनी सांगितलेल्या त्या गोष्टीमुळे माझं मन खूपच जास्त अस्वस्थ होतंय असं इथे ती बोलत असते. तेव्हा इथे तो म्हणतो, अगं तू वेडी आहेस का, काय गरज आहे एवढी सगळी काळजी करण्याची आणि एवढ्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची. हे बघ मला काही एक होणार नाही आणि हा जो धागा दिलेला आहे ना तो माझ्या हातामध्ये आहेच ना. असं बोलल्यानंतर आता इथे ती बोलत
म्हणत असते, पण तरीसुद्धा मला तुमची खूपच काळजी वाटते, नको काळजी करूस असं म्हटल्यानंतर इकडे आता हे बघा ना कशा पद्धतीने इकडे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलते. त्याचबरोबर हे बघ, काळजी करण्याची काही गरज नाही आहे, हा इथे रक्षा कवच हा धागा माझ्यासोबत आहे आणि त्यामुळे त्याचबरोबर राजकुमार दादाचं सुद्धा मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे असं सुद्धा इथे ती बोलते. त्याचबरोबर सारंग म्हणत असतो, हे बघ काही गरज नाही आहे एवढा विचार करण्याची आणि एवढी सगळी काळजी करण्याची. त्याचबरोबर राजकुमार दादा इथे कसा वागलेला आहे, काय काय गोष्टी झालेल्या आहेत ह्या तर गोष्टी तुला माहीतच आहेत ना, त्यामुळे प्लीज आता उगाचच नाही त्या गोष्टींचा इथे विचार करू नकोस बरं. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता सोहमचा फोन वाजत असतो. तेव्हाच तारा तिथे येते आणि तारा म्हणत असते, सोहम तुझा फोन वाजत आहे, ये पटकन आणि बघ असं म्हटल्यानंतर आता सोहम लगेचच येतो आणि फोन पाहत असतो. त्याचबरोबर तो फोन असतो इथे कारखानीस म्हणजेच की शिवानी कारखानीस यांचा आणि तिकडून शिवानी कारखानीस म्हणत असते, हा सोहमच बोलताय ना, हां मी आत्ता तुमच्याशी बोलू शकते का असं इथे ती बोलत असते. हां बोलू शकता, बोला ना. काय झालं ना, काल तुम्ही एकदमच लास्ट मुमेंटला तिथून निघाला त्यामुळे आपलं काही फारसं बोलणंच झालं नाही, म्हणून मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. खरं सांगायचं तर आत्ता आपण भेटू शकतो का. तेव्हा तो म्हणत असतो, आत्ता हो म्हणजे काय आहे ना, परवाच तुम्हाला इथे लंडनला निघायचं आहे आणि त्या संदर्भातच तुम्हाला मला भेटायचं होतं. तेव्हा तो म्हणतो, परवा. तेव्हाच इकडे ती म्हणत असते, हां का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का असं विचारल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, हां म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तसं सांगू शकता असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे सोहम म्हणत असतो, नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे सोहम आता खूपच आनंदात असतो आणि तेव्हा आनंदात असताना इकडे ती म्हणत असते, काय झालेलं आहे, तू काही बोलणार आहेस की नाही, कशाबद्दल चर्चा होती ते तरी सांगणार आहेस की नाही. अगं त्यांचा फोन आला होता आणि मला त्या लगेचच आता लंडनसाठी इन्व्हाइट करत आहेत आणि परवाच लंडनला निघायचं आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे जो सारंग आहे तो तिलोत्तमाच्या इकडे आलेला असतो आणि तिलोत्तमाकडे आल्याबरोबरच आता लगेचच आपण पाहतो की आता तिलोत्तमा म्हणत असते, नशीब झालं की तुला आता आईची आठवण तरी आलेली आहे आणि आईची आठवण तुला का आणि कशामुळे आलेली आहे हे तर मला इथे कळायला मार्ग नाही आहे का आणि कशासाठी आठवण आलेली आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर मला तर वाटलं की तू फक्त आणि फक्त इथे लपवाछपी करण्याच्याच याच्यामध्ये आहेस, पण नाही, इथे एक मुलगा इथे माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवतोय, तर इथे दुसरा मुलगा इथे ऑन दी स्पॉट तिथे गेल्यानंतरच मला काही गोष्टी इथे सांगण्याचं तो काम करतोय असं इथे ती बोलते. त्याचबरोबर नाही आई तसं काही नाही, नाही आई तसं काही नाही म्हणजे नेमकं काय, मला सांग ना नेमकं काय, का तू असं वागलास, का तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास मला काही कळेल का. आणि त्याचबरोबर इथे तुला असं वाटलं का की जर मी आत्ता हे सगळं जर लपून ठेवलं असतं, जर काही गोष्टी सांगितल्या नसत्या तर मी ते जे काही त्या क्रीमला किंवा सनस्क्रीनला नाव दिलं होतंस तू तुझ्या बायकोचं, ते मी तुला दिलं नसतं, असं काही झालं असतं का असं सुद्धा आता इथे ती बोलते. त्यावरच तो म्हणत असतो, नाही आई प्लीज तू माझं म्हणणं तरी ऐकून घे. का कशामुळे मी तुझं म्हणणं ऐकून घेऊ, नाही मला तुझं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही असं इथे ती बोलते. त्याचबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला राजकुमार जो आहे तो इथे त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेल्या खोलीमध्ये तयार होत असतो. तेवढ्याच बबली तिथे आलेला असतो आणि बबलीसोबत तो मुद्दामच इथे आता अरेरावी करण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे ऐश्वर्या सुद्धा तिथे आलेली असते आणि ऐश्वर्या तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, अरे तू मूर्ख आहेस का, एवढा कसा तू अति आगाऊपणा केलेला आहेस, त्यासोबत तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची, तू समजतोस कोण वगैरे वगैरे स्वतःला, आणि त्याचबरोबर इथे तू घरामध्ये चोरी केलीस का, कशासाठी तू इथे घरामध्ये चोरी केलेली आहेस असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर इथे तू मला सांगायचेस ना, आणि आत्ताच्या आत्ता माझे 2 लाख रुपये तुझ्याकडे आहेत आणि ते 2 लाख रुपये तू मला रिटर्न करणार आहेस, देणार आहेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर राजकुमार म्हणत असतो की नाही मी असं काही करणार नाही, कसले 2 लाख रुपये आणि कसलं काय, तुला वेळ तर लागलेलं नाही आहे ना वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर इथे
ऐश्वर्या, तुझं काय चाललेलं आहे हे तुला तरी कळतं का? आणि त्याचसोबत तू अशी कशी वागू शकतेस, असं सुद्धा इथे आता तो बोलतो. तेवढ्यातच बबली इथे बोलवायला आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला लगेचच सगळ्यांनी खाली बोलवलं आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, एवढ्यात झालं पण सरप्राईज वगैरे, असं म्हटल्यानंतर लगेचच आता तू हो पुढे. आता ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की इथे तो सारंग जो आहे ना, त्याने बायकोच्या क्रीमचं नाव इथे आता त्याच्या याला दिलेलं आहे, त्या सनस्क्रीनला दिलेलं आहे. आणि ही गोष्ट तुझ्यासाठी खूप चांगली आहे, तू तिथे येऊन ह्या गोष्टीचं भांडवल नक्कीच करू शकतोस, असं इथे ती बोललेली असते. त्याचबरोबर आता लगेचच राजकुमार त्याच गोष्टीला आता इकडे धरून बसणारा असतो आणि तिलोत्तमाशी बोलणार असतो. तर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला तिलोत्तमाने मीडियावाले बोलवलेले असतात आणि खरं तर राजकुमारसाठी काहीतरी सरप्राईज असतं, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने केलेल्या असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जो राजकुमार आहे तो इथे आलेला असतो आणि राजकुमार इथे आल्याबरोबरच लगेचच इथे आता तिलोत्तमा म्हणत असते, खरं तर तुम्ही याच आठवड्यामध्ये इथे आलेला आहात आणि याच आठवड्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला खरं तर अगदी तुमचं मनापासून स्वागत वगैरे. आणि त्याचबरोबर इथे आता इथे जो काही राजकुमार आहे तो म्हणत असतो, अगं आई, हे सगळं काय आहे आणि उगाचच तू कशाला उगाचच इथे ह्या लोकांना बोलावून घेतलेला आहेस, ह्या सगळ्याची काय गरज होती वगैरे वगैरे इथे तो बोलत असतो. तेव्हाच इथे ती म्हणते, अरे असं कसं, अशी कशी गरज नव्हती, गरज तर होतीच ना. आणि त्याचबरोबर इथे हे तुला इथे आणि ह्यांना बोलवण्याचं कामसुद्धा अगदीच तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याबरोबरच आपण पाहतो की लगेचच आता राजकुमार उठून उभा राहायला सांगत असते, ती म्हणजे तिलोत्तमा. इकडे आता ती म्हणत असते, खरं तर तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी मला द्यायची आहे आणि ती म्हणजेच की इथे जो हा माझा मुलगा मोठा राजकुमार मेहेंदळे, आणि तेव्हा तुम्हाला इथे मला खूप मोठी आनंदाची गोष्ट द्यायची आहे. मेहेंदळे इथे प्रॉपर्टीमधून, त्याचबरोबर इथे मेहेंदळेची एवढं काही ऐश्वर संपत्ती, माझे जे काही इथे सगळे शेअर्स वगैरे जी काही इथे प्रॉपर्टी आहे, त्या सगळ्या प्रॉपर्टीमधून लगेचच ती म्हणते, राजकुमार उभा राहा. असं म्हटल्याबरोबर राजकुमार उभा राहतो आणि तेव्हाच राजकुमार उभा राहिल्याबरोबर तो म्हणत असतो, अगं आई, हे सगळं का, कशासाठी, उगाचच नको ह्या सगळ्या गोष्टी करू. असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे राजकुमार उभा राहतो आणि ती म्हणत असते, मेहेंदळेंच्या प्रॉपर्टीमधून एक नाव मी इथे बघत आहे आणि त्याचबरोबर ते नाव असणार आहे इथे राजकुमार मेहेंदळे. आणि मेहेंदळेच्या प्रॉपर्टी राजकुमार मेहेंदळे याला मी इथे बेदखल करत आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो. राजकुमारचा तर एवढा मोठा अपमान झालेला असतो, म्हणून विचारू नका प्रेक्षकांनो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू सावली.